पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक 8चे नगरसेवक डॉक्टर सुहास कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज जंगल गार्डन या ठिकाणी वृक्षारोपण लावून त्यांचा वाढदिवस साजरा केला। यावेळी जंगल गार्डनचे सदस्य आणि विश्वनाथ हेमगिरे आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित होते। डॉक्टर सुहास कांबळे यांनी स्वतः वृक्षारोपण करण्यासाठी खड्डा खोदण्याचं काम केलं आणि त्यानंतर तिथे वृक्षारोपण यांच्या हस्ते करण्यात आलं आणि त्यानंतर सर्व मान्यवरांचा आभार डॉक्टर सुहास कांबळे यांनी मानले आणि याच बातमीची क्षणचित्रे पाठवली आहेत धारार न्यूज नेटवर्कचे संपादक रोहित खरगे यांनी। पाहूयात। या ठिकाणी उपस्थित आहे भगिनी आहे आपले काकांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचे गाणं या ठिकाणी त्यांनी सादर केलं। कांबळे साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर गेल्या 15-20 वर्षापासून आमचा संपर्क आहे। सामाजिक क्षेत्रामध्ये साहेब आहेत की नाहीत असं अनेक लोकांना वाटत होतं, परंतु गेल्या 20 वर्षापासून त्यांच्या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून ते सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत होते। चांगल्या आम्ही अनेक वर्षापासून बघतो आहे की कुठल्याही पेशंटच्या बाबतीमध्ये साहेबांना जर फोन केला आणि एखाद्या सर्वसामान्य माणसाचं बिल कमी करायचं असेल तर कधीही कांबळे साहेबांनी कधी ना म्हटले नाही आणि कधी कुठली ट्रीटमेंट जर द्यायची असेल तर ती थांबवली नाही आणि त्याचाच एक आशीर्वाद म्हणून या वेळेला त्यांना भरघोस मताने आम्ही सगळ्या मंडळींनी महापालिकेमध्ये एक दुसऱ्या कामाला पाठवलेलं आहे। मी या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना एक या ठिकाणी अशी शुभेच्छा देतो की सुहास कांबळे साहेबांच्या 100व्या वाढदिवसाला तुम्हाला आम्हाला सगळ्यांना उपस्थित राहण्याची परमेश्वराची संधी द्यावी अशी शुभेच्छा या ठिकाणी देतो। माझ्या या वाढदिवसाच्या निमित्ताने विश्वनाथजी आणि सगळ्या ग्रुपनी जो हा एक ठिकाणी कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी खूप 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 आभारी आहे। आपण वृक्षारोपणचा अतिशय महत्त्वाचा आणि खरं समाजकार्य कोणतं असेल तर वृक्षारोपण आणि रक्तदान असं मला वाटतं। कारण यातून आपण पुढच्या पिढीसाठी अतिशय चांगलं असं वातावरण निर्माण करण्याचा जो आपण प्रयत्न करतो त्याची सध्या खूप अडचणीची गोष्ट ती म्हणजे पर्यावरण आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जो काम आहे ते म्हणजे वृक्षारोपण। आणि मी विश्वनाथ आणि त्याच्या सगळ्या टीमचं कौतुक करेल तेवढं थोडंच आहे। त्या पद्धतीने त्यांनी ही अखंड मोहीम चालवलेली आहे इतके वर्ष त्या जंगल गार्डनची डेव्हलपमेंट त्याचं कौतुक करेल तेवढं थोडंच। आज तुमच्या या सगळ्या ताईंनी भगिनींनी मला औषध केलं आणि आपल्या बाळांनी सुद्धा केली ती आपल्या नारायण शाळेची एक विद्यार्थिनी आहे आणि माझ्या प्रचाराची सुरुवात मी तिथूनच केलेली तुम्हाला आवर्जून आठवलं। इतकी वर्ष हॉस्पिटलमध्ये काम करत होतो, परंतु समाजामध्ये सुद्धा बाहेर जाऊन काहीतरी काम करावं या पूर्णपणे तेवढ्या एकाच उद्देशाने या निवडणुकीमध्ये उभा होता आणि तुम्ही सर्वांनी पहिल्याच प्रयत्नामध्ये मला यश दिलं त्याबद्दल मी या संपूर्ण समाजाची याची जाणीव ठेवून एक आम्ही ॲप तयार केलं। आजच त्या ॲप लॉन्च करणार आहे। तर त्या ॲपमध्ये प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ते ॲप असावं आणि कोणतीही समस्या तुम्हाला दिसली की त्या ॲपमध्ये टाकावी ती तिचं आमच्या ज्या ऑफिसमध्ये त्याचं रेग्युलर फॉलोअप घेतला जाईल
आणि लवकरात लवकर त्याच्यामध्ये टर्न अराउंड टाईम टॅग जो आहे तो मॉनिटर केला जाईल की किती वेळा ती अडचण आपण सोडवू पारदर्शक असेल. म्हणजे तुम्हाला देखील त्या ॲपमधनं म्हणजे लगेच माहिती घेता येईल की या आपल्या तक्रारीची काय स्थिती आहे आता. या पद्धतीनं हे ॲप आपण डेव्हलप केलेलं आहे. मी आपल्या ग्रुपवरती ते ॲपचं QR कोड आणि त्याचं जे पोर्टल आहे ते शेअर करेल. आपण म्हणजे आपला समाज, आपला वॉर्ड आपलं चांगल्या प्रकारे डेव्हलप करणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि त्यामुळे या ॲपचा उपयोग करून आपण निश्चितपणे आपला प्रभाव कसा चांगला होईल याकडे लक्ष देऊ. इथं आल्यानंतर मी निवडून आल्यानंतर तर मी म्हणजे यामध्ये फक्त चांगलं कार्य करणं एवढा एकच उद्देश माझा आहे हे मी वारंवार सांगितलेलं आहे आणि त्यातून दुसरा कुठलाही उद्देश नाही. म्हणजे आय एम व्हेरी हॅपी. सामाजिकदृष्ट्या, कौटुंबिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, व्यावसायिकदृष्ट्या मी पूर्ण समाजाने. त्यामुळे राजकारणामध्ये येण्याचा एकमेव उद्देश म्हणजे आपल्या समाजाला आपण परत काहीतरी देणं लागतो या एकाच जाणीवेतून मी यामध्ये आलेलो आहे आणि ती मी निश्चितपणे कायम निरंतरपणे प्रयत्न करते. आजच्या या दिवशी सर्वप्रथम मी आमच्या या सी सर्कल व जंगल गार्डनच्या वॉकिंग ग्रुपच्या तर्फे डॉक्टर साहेबांना हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना शतायुषी मिळावी असं आम्ही सर्वांना परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. दुसरी एक गोष्ट म्हणजे आमच्या या जंगल गार्डनमध्ये वृक्ष संवर्धनासाठी सुहास कांबळे सरांनी जे काही आतापर्यंत मदत केलेली आहे तसंच यापुढे त्यांनी अशीच मदत करत राहावी आणि या आपल्या भागाला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे स्वरूप येईल. जसं काही या ठिकाणी आज आपण बघतो तर पूर्वीचं प्राधिकरण जे काही होतं या ठिकाणी त्याला वेगवेगळ्या प्रकारे थोडंसं वळण लागतंय. नको त्या ठिकाणी नको त्या गोष्टी घडण्याचे वातावरण तयार झालेलं आहे. यासाठी सरांनी थोडं लक्ष घालावं आणि आपल्या सर्वांकडे या भागाचे जास्तीत जास्त, कारण की त्यांचं डॉक्टर या व्यवसायाचं बिल्डिंग आणि इमारत सुद्धा याच भागामध्ये आहे. त्याच्यामुळे त्याचा आपल्या सर्वांच्या व्यवसायावर आणि राहणीमानावर चांगल्या प्रकारे परिणाम होईल असं मी या ठिकाणी सरांना सांगू इच्छितो. आलेल्या नवीन सभासदांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि थांबतो. मी कांबळे सरांनी जिल्हा विचारमध्ये रॅम्प का केलाय तर कांबळे सरांना मला सांगणे सगळी जे तरुण वर्ग वयस्कर आहे जे इथे येणार आहेत भविष्यामध्ये येणार सगळे वयस्कर होणार आहे त्यांना घरची लोक मी सांगतो वरती व्हीलचेअरने वरती घेऊन यावेत म्हणून तो मला रॅम्प गेलेला आहे आणि प्रत्येकाला असं वाटतं जीवन जगत आपल्या शेवटच्या दिवसाच्या आयुष्यात पुढचं निसर्गात आपलं निसर्ग आयुष्य जगता यावं त्यासाठी हे जंगल गार्डन आहे ध्यान मंदिराचं निर्माण झालेलं आहे.